जबरदस्त कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून केली जाते. सायनाथ देखील खूप चांगला खेळ करत आहेत आणि दर्जेदार स्पर्धा ती देखील बघायला मिळते. डॉट बॉल येतोय, सुपर गोलंदाजी आणि मॅचमध्ये जर पाहिलं तर केवल कुमार संघ विजय संपादित करतोय आणि विजयाच्या लक्षकोटी शुभेच्छा. आड्यान बाडलक कृष्णा 11 जानी स्पोर्ट्स संघ या स्पर्धेमध्ये आपण एक चांगला खेळ दाखवला आणि पाहू शकतात की आपल्या खेळाच्या जोरावरती प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यामध्ये एक चांगला खेळ आपण करतायत. आयोजकांच्या वतीनं आपलं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि जाऊयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सामनावीराचा पुरस्कार तिकडे वितरित करूयात. आणि सामनावीर ठरतोय अर्थातच आदित्य. त्याच्या बॅटमधनं आल्या तब्बली 26 धावा. तोच खेळाडू ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आदित्य आपण जॉईंट व्हायचं आहे आणि तिथे आपल्याला मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच हे किताब तिथे वितरित केले जाईल. RPI अध्यक्ष ठाणे जिल्हा सन्माननीय आदरणीय संजयजी गायकवाड साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आदित्य या खेळाडूला आपण मॅन ऑफ द मॅच हे किताब तिथे वितरित करायचं आहे. वडपे प्रीमियर लीग 2026 पर्व तिसरं पाहत आहेत आणि एक जबरदस्त मॅच इथे कंप्लीट झाली आहे. चला नेक्स्ट मॅच ओवी इंटरप्राइजेस आणि त्याच्या विपक्षामध्ये स्मिथ वडपेवाला याच्या दरम्यान होणार आहे. तर दोन्ही संघाचे कॅप्टन आपले खेळाडू मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवायचे. बॉक्समध्ये जोडली जातील. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र एक जबरदस्त आवाज आपल्या भेटीला येतोय अर्थातच सिद्दीकजी बाबे सर. ओव्हर टू यू. मयूर भोईर आपण संपर्क साधायचा आहे. मयूर भोईर. किंवा शरद वडोलकर आपण देखील संपर्क साधायचा आहे. मयूर भोईर आपण या. 5 मिनिटं आहे ना ते जेवता एक स्कोरर व एक रजनी क्रिकेट की दुनिया में आप सभी का हार्दिक स्वागत। पहली गेंद इस मर्तबा सीधे प्लेट से गेंद को ड्राइव किया है बहुत ही खूबसूरती के साथ वाइड ईस्ट लॉन्ग ऑफ पे 4 रन। आकाश डिंडे के बल्ले से ये चौका आता हुआ। गेंदबाजी कर रहे हैं हर्षद पाटिल। मुकाबला चल रहा है ओही इंटरप्राइजेस और स्मिथ वड़पे वाले के बीच में। वैसे तो सभी वड़पे वाले हैं लेकिन ये टीम का नाम है। हर्षद पाटिल बैकफुट पे गए, फिर पंच किया, ज़्यादा जगह नहीं मिली थी। गेंद कवर्स शॉर्ट कवर्स में गई, 1 रन। 5 पे पहुंचा स्कोर ओही इंटरप्राइजेस का। आकाश पाटिल फैम टीम है। ओ कटर उंगलियां फेरी थी, चकमा खा गए बैट्समैन, चकमा खा गए विकेट कीपर। 1 रन और आता हुआ स्कोर में 6 पे पहुंचा स्कोर। नॉन स्ट्राइक पर हरीश निमसे। अब की बार क्रीज का गहराई का इस्तेमाल किया, शॉर्ट हम पुल कर दिया गेंद को,
डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर 4 रन आकाश धिंडे गाड़ रहे रनों के झंडे। शरद वड़ालकर फैम टीम है। शरद वडोलकर फैम टीम है। टीम स्मिथ वडपे वाले। बढ़िया शुरुआत हम देख रहे हैं ओवी इंटरप्राइजेस की। जड़ में गेंद थी, खदेरा गेंद को शॉर्ट कवर्स में, छोटी बैकलिप से 1 रन। पहले ओवर की समाप्ति के बाद ओवी इंटरप्राइजेस ने कुल बनाए 11 बिना कोई विकेट के। दोस्तों आप देख रहे हैं क्रिकेट का जादू सर चढ़ के बोल रहा है, अक्खा वडपे खेल रहा है। स्वागत है आप सभी का वडपे प्रीमियर लीग सीजन 2 में। प्रिंस मूवीज पे इसका खूबसूरत टेलीकास्ट आप तक पहुंचाया जा रहा है। लाइक कीजिए, शेयर कीजिए, बेल आइकॉन हिट करना बिल्कुल ना भूले। रवि कुलवी एंड प्रथमेश पाटिल एंड कंपनी। दूसरे ओवर में सचिन गवारी को लाए हैं मोर्चे पे। देखना है एक गवारी पड़ जाता है भारी। बने रहिए हमारे साथ। गवारी सामना करेंगे आकाश धिंडे। अभी तक बहुत खूबसूरत बल्लेबाजी की धिंडे ने। सचिन गवारी, पहली गेंद अंदर आई थी, हल्के हाथों से शॉर्ट कवर में खेला, 1 रन। गवारी का बॉलिंग एक्शन श्रीलंका के मारूफ गेंदबाज से उनसे मिलता जुलता है और कद काठी देखे तो दिखते भी वैसे हैं। सचिन गवारी सामना करेंगे हरेश निमसे। ओ नो लुक शॉट खेलना चाहते थे, गेंद कान पे लगी। अंपायर का कोई इशारा नहीं, बल्ले को छूनी। अब लेग बाई का इशारा। नो लुक शॉट खेलना चाहते थे निमसे। निमसे से भी कहा कसम से, क्या गेंद किया आपने। सचिन गवारी अब तक पड़े हैं भारी। फिर कटर क्रीज में बहुत पीछे जाकर हुक करना चाहते थे, फिर बीट किया। क्या नोक-झोंक चल रही है दोनों टीमों की। अगर हम पॉइंट टेबल पोजीशन देखें, दोनों टीमें ग्रुप ई में खेल रही है। स्मिथ वडपे वाले अपने तीनों मुकाबले पहले जीते, चौथा खेल रहे हैं। बेहतरीन कवर ड्राइव, स्क्वायर ड्राइव, गेंद डीप कवर पॉइंट पे पहुंची है, 2 रन। केवल बल्ले के फेस को खोलकर इस शॉट को खेला था। दूसरी तरफ हम देखते हैं ओवी इंटरप्राइजेस अपना आखिरी मैच खेल रही है, 3 में से 2 जीते। गवारी, ओ ज्यादा बाहर कर बैठे, वाइड। हालांकि अच्छा उछाल था टिप्पा खाने के बाद। 1 रन से ओवी इंटरप्राइजेस का स्कोर 15 रन बिना कोई विकेट के। इस विकेट पे 50 का फिगर मानो मैजिक फिगर है 4 ओवर में। अब की बार तीसरे बल्ले से लेट कट किया है, लेकिन बढ़िया फील्डिंग डिपिश गली में। क्या कमाल का लेट कट किया था। उतनी रफ्तार की गेंद नहीं थी। 2 रन आते हुए स्कोर में, स्कोर 17 रन बिना कोई विकेट के, 17 विदाउट लॉस। आकाश पाटिल फैम टीम है। ये इम्प्रोवाइज हुक शॉट है, फील्डर नहीं पहुंच पाएंगे। गेंद बहुत फाइन चली गई है, फाइन लेग बाउंड्री के बाहर,
4 रन। दो ओवर की समाप्ति पे रन आए हैं ओही इंटरप्राइजेस के 21। अगर ये मैच ओही जीतती है तो 4 में से 3 जीतेंगी। अगर जीतती है, सॉरी, 4 में से 4 जीतेंगे। स्मिथ वड़पे वाले जीतते हैं तो 4 में से 4, और वही जीतती है तो स्मिथ भी 3 जीतेंगे और वही भी 3। हालांकि ऊपर के टेबल में इतना उलटफेर नहीं है, लेकिन नीचे के टेबल में है। ऊपर के टेबल में भी है, क्योंकि नीचे 3 मैच खेल के स्लोग एंटरप्राइजेस 2 जीती है। ग्रुप ए में खलबली मची हुई है। अगर ये मैच स्मिथ जीतती है तो उनके 8 पॉइंट होंगे, और फिर आखिर के मैच में स्लोग वालों को मैच जीतना होगा। मनीष पाटिल फेमटी में स्लोग 11। गेंदबाजी में तनिष पाटिल आए। 2 ओवर 21 रन, कोई विकेट नहीं। लेकिन अभी तक आरेश निमसे ने खाता नहीं खोला है। निमसे को दिल से खेलना होगा। तनिष पाटिल इस मरतबा लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद, और वाइट 1+1 2 रन स्कोर में आते हुए 23 पे पहुंचा है स्कोर। स्ट्राइक फिर आया है आकाश धिंडी के पास। तनिष पाटिल पहाड़ियों के दामन से जाते हुए बैकफुट पे गए, कट करने की कोशिश, उछाल कम था, बल्ले के अंदर लगी, पहले बाउंस पे पहुंची विकेट कीपर के पास। कहीं ना कहीं थोड़ा बहुत कुछ स्पॉट है जहां पे गेंदे टिप्पा खाने के बाद नीचे रह रही। तनिष पाटिल इस मरतबा गजब का शॉट एम्पुल, लेकिन पीछे प्रोडक्शन है, थोड़ा फम्बलिंग हुआ है, फायदा हुआ है। 2 रन, 25 रन बिना कोई विकेट के। हैट्रिक सिक्सर और हैट्रिक चौकों के लिए गौरव शेलार की तरफ से 1011। हवा में स्ट्रोक, लालच बुरी बला, आउट हो गए वहां पर बल्लेबाज आकाश। नए बैटर शुभम शेलार आए हैं। हमारे क्रिकेटर स्कोरर स्कोरिंग कर रहे हैं। जरूर उनको पूछना होगा कि गणित में कितने मार्क्स मिले थे। तनिष पाटिल शुभम शेलार के लिए बहुत अच्छे स्ट्रोक प्लेयर हैं। अक्षय पाटिल को हमने मिस किया इंजर्ड होने की वजह से। सबसे अच्छे बैटर, फुल टॉस गेंद, स्विंग कर दिया है, गेंद दर्शकों में, 6 रन।
सबसे लंबी बाउंड्री हम कहेंगे। काऊ कॉर्नर के ऊपर से जैसी गेंद वैसी नसीहत। 31 रन हो चुके हैं ओवी इंटरप्राइजेस के। अगर ये मैच ओवी जीती तो 6 पॉइंट, स्मिथ के 6 पॉइंट रहेंगे, और नीचे से अगर श्लोक जीती तो उनके भी 6 पॉइंट। इस मरतबा घूम के मारा है, पीछे फील्डर है, मिस जज किया है, गेंद निकल गई है स्क्वायर लेग बाउंड्री के ऊपर। पिकअप शॉट, 6 रन। रन बन नहीं रहे बल्कि बह रहे, और इसको उछलता हुआ 37 पे पहुंचा है गवारी। तनिष पाटिल बहुत महंगे साबित हो रहे हैं। सिक्सर का हैट्रिक है, 1011 का इनाम है। गौरव शेलार की तरफ से क्या वो लगाएंगे? शुभम शेलार 100 सुनार की, 1 लोहार की और 2 सिक्सर शुभम शेलार की। पहला बैट्समैन बनेंगे जो सिक्सर हैट्रिक लगाएंगे। क्या लगाएंगे? नहीं, जड़ में गेंद थी, मिडॉन में खेला, 1 रन। 38 पे पहुंचा स्कोर। हमेशा कहा जाता है प्ले फॉर साइड नॉट प्ले फॉर सेल्फ। शुभम को पता था कि अपने टीम के लिए खेलना है। 3 ओवर की समाप्ति, रन बने 38, 1 विकेट गंवाने के बाद। ओवी इंटरप्राइजेस, आकाश पाटिल फैम टीम है, शरद वडोलकर फैम टीम है, स्मिथ वड़पे वाले। डेथ ओवर में गेंदबाजी की कमान स्मिथ वड़पे वाले ने हाथ में दी है। कम उम्र खिलाड़ी वैभव के हाथ में। डेथ ओवर क्रिकेट का ओवर है जो हमेशा चर्चा में रहता है। पहली गेंद क्रीज में पीछे जाके पुल किया है, अब की बार गलती नहीं, बैट्समैन आउट। नए बैटर प्रफुल्ल आए हैं बल्लेबाजी को। वैभव पहली गेंद पर विकेट लिया है। ओवी इंटरप्राइजेस रन बनाती हुई। फिर गेंद हवा में, नहीं पहुंच पाएंगे वैभव। नो मैंस लैंड में गेंद, कच्चा मारा लेकिन 2 रन मिले। देखिए, डेथ ओवर में कच्चा नहीं मारना चाहिए, कस के मारना चाहिए। चालीस पे पहुंचा स्कोर, 40 ऑन द बोर्ड। वैभव अभी तक अच्छी गेंदबाजी की है। सामना करेंगे प्रफुल्ल। खींच के मारा है, चाबुक है, मस्तक पे दस्तक, 6 रन। क्या गजब का शॉट है। ये देखिए, पीछे रखी हुई गेंद थी, बैकफुट पे चले गए, फ्रंट लेग को खोल दिया, खींच के मारा, पुल पावरफुल, वंडरफुल, डिलाइटफुल को उठाया वैभव ने, कोई रन नहीं। आगे रखी हुई गेंद थी। अगला मुकाबला, दोनों टीमों के कैप्टन तैयार रहना है। क्रियांश 11 और डोंगरे ब्रदर्स दोनों के कैप्टन। ऑन ड्राइव किया है, गैप में गेंद ट्रैवल हो रही है, नहीं रोक पाए, गेंद बाउंड्री के बाहर, और यह आता हुआ अर्धशतक टीम का। ओवी इंटरप्राइजेस 50 रन, 1 गेंद बची है।
अच्छा टोटल बना लिया है। वही जीतती है तो ऊपर के ग्रुप ए में काफ़ी उथल पथल हो जाएंगी। 6 पॉइंट आपकी बार अपील हो रही है। एक ही रन बनेगा, बैट्समैन रन आउट तो बने 51, चाहिए 52। वही इस मैच को जीतती है तो उसके भी 6 होंगे। स्मिथ वड़पे वाले जीतते हैं तो उनके 8 होंगे। कौन बनेगा विजेता, पहले ही चलते हैं टॉस के लिए शुभा धुमाल के पास, और उसके बाद आंखों देखा हाल सुनाएंगे सदाबहार कमेंटेटर महाराष्ट्र के 3 in 1, 1 and only 1 सर अजय गलत। ग्राम त्याच्या पण व्यापड्याची सोहरायची आहे. जीवन भोईर टॉस जिंकले, सामना महत्त्वाचा आहे. टॉस महत्त्वाचा होता हो. आणि महत्त्वाचा टॉस तू जिंकले. टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? फिल्डिंग घेण्याचं. प्रथम फिल्डिंग आपण करणार आहेत. समोरील चांगला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांमध्ये थांबवण्याचा प्रयत्न कराल? 35 ते 40. आणि कोणते असे गोलंदाज असतील तुझ्या समेत ज्याच्याकडून खास अपेक्षा असेल? गोलंदाजी 30 रनाने आणि फलंदाजी 30 रनाने. गावचा क्रिकेट आहे त्याच्यामुळे कोणी कोणाचं ऐकून घेणार नाही ना मानणार नाही. कोणीही खेळू शकतो आणि कोणीही मारू शकतो. क्या बात आहे. तर आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. आपण टॉस गमवले, सर्वप्रथम आपल्याला फलंदाजी करायचं आहे. टॉस आपण जर जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? फिल्डिंग. मात्र आता मनाच्या विरुद्ध घडले, प्रथम आपल्याला फलंदाजी करायचा. प्लॅन बीचा वापर करावा लागेल. प्रथम फलंदाजी करताना काही टार्गेट आपल्या माइंडमध्ये असेल, ज्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न असेल? आम्ही 50+ पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. आणि कोणते असे बॅटर असतील ज्याच्याकडून खास अपेक्षा असेल? बॅटर तर सर्वच चांगले आहेत, पण कल्पेश लाखात, रुपेश शेल्ला, प्रतीक आहे, असे आहेत नौके फलंदाज. तर एक चांगला सामना होईल अशी अपेक्षा करूया. हो नक्कीच. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. मी तर टॉस केले गेले डोंगरे ब्रदर संघाचा संघटक जीवन भोईर याने टॉस जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी घेऊन जातो टॉस बॉक्स सरमच्या कॉम्बॉक्समध्ये. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स अजय घरत. थँक्यू सो मच सुभाष धुमाळ. अगदी लो स्कोरिंग मॅच देखील एक चांगली रंगली होती आणि हा सामना थोडा हाय स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळतोय. पण सिंगल आली होती, एक पट्टीवर दाखल झाली आहे. स्मिथ वडपेवाले टीमकडून हर्षद आणि प्रतीक. हर्षद भन्नाट फॉर्ममध्ये राहिला आहे. प्रत्येक मॅचमध्ये खोऱ्यानं धावा त्याने काढलेल्या आहेत. पुन्हा एकदा मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यांवर असेल. गोलंदाजीला सुरुवात करतोय आकाश धिंडे. पहिला बॉल सामना करतोय हर्षद. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा स्विच हिट केला. अगदी गॅपमधून बॉल चाललाय डीप कव्हर पॉईंटला. 2 खेळाडू पाठलाग करतायत. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि आता तिसऱ्या धाबेचा देखील प्रयत्न होऊ शकतो, परंतु नाही. 2च धावांवर समाधान व्यक्त केलंय. चांगला बॉल होता हा आणि अशा प्रकारचे फटके खरं तर रिस्की असतात, परंतु टायमिंग अखेर चांगलंच साधलं होतं आणि विशेषतः प्लेसमेंट फार छान पाहायला मिळालं. स्क्वेअर ऑफ द विकेट ऑफ साईडला 2 खेळाडूंच्या मधून बॉलला काढलं होतं. स्विच हिटवर चांगलं प्रभुत्व दाखवलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये फलंदाज हर्षदनं. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आता मात्र लेंथ डिलिव्हरी बॅटरला बीट केलंय. डॉट डिलिव्हरी. प्रत्येक बॉलवर जर अशा प्रकारचे फटके खेळण्याचा प्रयत्न होत असेल तर मात्र धोका जास्तच वाढत जाणार आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज. यावेळेला मात्र जबरदस्त कनेक्शन. स्विच हिट. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 1 बाउंस चौकार. जात आहे दक्ष सुरेश पाटील यांच्या माध्यमातून. 6 बॉल्समध्ये 6 विकेट जर एखाद्या गोलंदाजाने घेतल्या, अर्थात परफेक्ट ओव्हर जर टाकली, तर त्यासाठी 9,898 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. 9898. प्रत्येक बॉलवर स्विच हिटचा वापर येथे केलेला आहे फलंदाज हर्षदनं. फील्ड प्लेसमेंट पाहून खरं तर फटकेबाजी केली जात आहे. ऑफसाईडला स्क्वेअर ऑफ द विकेट किंवा बिहाइंड स्क्वेअर कुठलाही फिल्डर नाही आहे डीपमध्ये आणि त्याचाच येथे फायदा घेतला जात आहे. धावसंख्या बिनबाद 6. पुन्हा एकदा हो अतिशय आगळा वेगळा फटका. जणू काय डावखोऱ्या त्याच्या फलंदाजानं लॉफ्ट हिट ऑफ ड्राईव्ह मारला असावा असा भास झाला. मात्र तिकडे फिल्डर उपस्थित आहे. लॉंग ऑनला बॉलला पाठवलं होतं. 1 धाव मिळेल. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 6 ते आकड्यावर जाऊन पोहोचले.
प्रत्येक बॉलवर स्विच हिट खेळले आहे, परंतु आपण बघितलं आहे की सरळ बॅटनं देखील चांगल्या धावा बनवलेल्या आहेत हर्षदनं. येथे गोलंदाजाला देखील संधी निर्माण होते जेव्हा अशा पद्धतीची बॅटिंग केली जाते. स्कोर मोज अप टू 7 रन्स विदाउट लॉस. आणखी 45 धावांची आवश्यकता आहे. प्रतिषटक 13ची सरासरी गाठायची आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय प्रतीक. आकाश टू प्रतीक, हेलिकॉप्टर उडवलाय वेकेंड एरियामधून, बॉल चाललाय खाऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सुरेख फटका येतोय चौकार. ₹1000 पारितोषिक दिलं जाईल. हिट अँड विन. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. हो, पुन्हा एकदा गोफणीसारखी बॅट फिरवली आहे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. स्ट्रेटिश लॉंग ऑनला बॉलला पाठवलंय. हलकंसं फंबलिंग जरूर झालंय, परंतु एकच धावते ते पूर्ण करतायत फलंदाज. आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या बिनबाद 12. 2,500 रुपये सरपंच प्रेमनाथ. यस, भव्य वडोलकर यांच्या फोटोला जाऊन जर बॉलनं धडक दिली तर त्या फलंदाजासाठी ₹2,500 पारितोषिक विद्यमान सरपंच सन्मान्य प्रेमनाथजी वडोलकर साहेबांच्या माध्यमातून देण्यात येईल. संपूर्ण बॅनरला जरी लागला बॉल तरी देखील ते पारितोषिक देण्यात येईल. चला, फोटो जो आहे तो बॅनरवर आहे. आणि नेमका त्या फोटोला तुम्हाला हिट करायचा आहे. समीकरण 18 चेंडू आणि 40 धावा. 40 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम रिमेनिंग 18 बॉल्स. स्पीडअप करायचंय. खेळाडूंना विनंती असेल अधिकचा वेळ आपण खर्च करू नका. गोलंदाजीसाठी कैलास गोफणे येतोय. स्मिथ वडपेवाले 3 पैकी 3 सामने या अगोदर जिंकलेत. हा सामना जर जिंकला तर मात्र 4 पैकी 4 विजय होतील, 8 पॉईंट्स असतील. परंतु जर बाजी येथे मारली ओवी एंटरप्राइजेस टीमने तर मात्र ओवी एंटरप्राइजेस संघाचे देखील 6 पॉईंट्स होतील. या अगोदर 3 पैकी 2 सामन्यांमध्ये विजय त्यांनी मिळवलेला आहे. भरपूर चुरस आहे. दोन्ही ग्रुप्समध्ये अजूनही भरपूर चुरस पाहायला मिळते. कैलासकडे डिसेंट हाईट आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर प्रतीकला आपण बघतोय. सुरुवात चांगली केली फलंदाजांनी. 13ची सरासरी गाठायची होती, मात्र 12 धावा पहिल्या षटकामध्ये बनवलेल्या आहेत. स्विंग केला ऑन साईडला, टॉप एज. बॉल हवेत आहे परंतु फिल्डर भरपूर दूर दिसत आहेत. क्षेत्ररक्षण तर चांगलं झालंय, परंतु तत्पूर्वी 2 धावा कंप्लीटरामध्ये बॉलला अडवलं गेलंय. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 14वर. लवकरात लवकर ही जोडी फोडावी लागणार आहे ओवी एंटरप्राइजेस संघाला, नाहीतर हे दोन्ही फलंदाज अतिशय घातक ठरू पाहत आहेत. आणि टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. स्मिथ वडपेवाले या टीमकरिता. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ओव्हर पिच, लॉफ्ट केला ऑन साईडला, बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. उत्तुंग षटकार. अगदी आकाशाला गवसणी घातली आहे. जणू काय अंतराळात पाठवलंय बॉलला. एवढा प्रचंड मोठा फटका. डीप स्क्वेरिश मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉलला डिपॉझिट केलंय. डीपमध्ये फिल्डर देखील तिकडे उपस्थित होता, मात्र फिल्डर एखाद्या प्रेक्षकाप्रमाणे त्या बॉलकडे पाहत राहिलाय. हाय अँड हँडसम ह्यूज हिट फ्रॉम द बॅट ऑफ प्रतीक. 6 धावा मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 20वर. जशास तसं चोख प्रत्युत्तर या ठिकाणी स्मिथ वडपेवाले टीमचे सलामीवीर देत असताना ठोशास ठोसा. टिट फॉर टॅट. 20 धावा झालेल्या आहेत, आणखी 32 बनवायचे आहेत. यावेळेला मात्र कटरचा वापर केलाय. उसळता बॉल होता, फक्त दिशा दिली. ओहो, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि त्याचा परिणाम आपण बघतोय ओव्हर थ्रो. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं, परंतु फेक परफेक्ट तेथे पाहायला मिळाली नाही. सिंगल कंप्लीट केली अखेर फलंदाजांनी. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 21.
चांगली मॅच रंगताना दिसते. समीकरण आपण बघतोय 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 15 बॉल्समध्ये अजूनही 31 धावांची आवश्यकता स्मिथ वडपेवाले या टीमला विजयाकरिता. 15 चेंडू 31 धावा. मजबूत पायाभरणी करतायत आघाडीचे फलंदाज हर्षद आणि प्रतीकच्या बॅटमधून 14 धावा आलेल्या आहेत. 5 बॉलचा सामना केलाय. हर्षदनं 7 धावा जोडल्यात. 4 चेंडूंचा सामना केलाय आणि आता स्ट्राईक पुन्हा एकदा आपण बघतोय हर्षदकडे आली आहे. ऑफ साईडला आहे, त्याच्यासाठी आता स्विच हिटसाठी खरं तर एक फिल्डर तैनात करण्यात आलेला आहे डीप बॅकवर्ड पॉईंटला. थर्ड मॅन सर्कलच्या आतमध्ये आहे. कवर्समध्ये एक खेळाडू सर्कलमध्ये आपण बघतोय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनवर खेळाडू तैनात करण्यात आला आहे. एक लॉंग ऑन आहे. एक काऊ कॉर्नरला देखील खेळाडू सज्ज आहे. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात आहे. मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये स्क्वेरिश मिड विकेट आहे खरं तर, स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या दरम्यान, आणि एक शॉर्ट फाईन लेग. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. उजव्या बाहेर टप्पा पडल्यानंतर खूप जास्त बाहेर निघणारा बॉल. नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर पिचिंग झाली असं वाटतंय. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल देखील होता. फलंदाजाने खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये आणि पंचांनी हा बॉल नो घोषित केलाय. चला, पंचांची जास्त आपण आर्ग्युमेंट कोणीही करू नये. फक्त कॅप्टन बोलतील पंचांची, आर्ग्युमेंट कोणी करणार नाहीये. आणि तिसऱ्या पंचांची आता मदत घेण्यात आलेली आहे. चेक केलं जाईल. यस, इट्स अ नो बॉल. क्रीजच्या बाहेर चेंडू पिच झालेला आहे. योग्य निर्णय होता ऑनफिल्ड पंचांचा. नो बॉलच्या रूपानं धावसंख्या आता पुढे सरसावेल 22 या आकड्यावर. आणि पुढचा बॉल असेल फ्री हिट. एक चांगली संधी येथे चालून आलेली आहे फलंदाज हर्षदसाठी. हर्षदने प्रत्येक मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग केली आहे. तुफानी बॅटिंग त्याची संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिली आहे. आणि मला असं वाटतं की आत्तापर्यंत सर्वाधिक धावा देखील हर्षदच्याच बॅटमधून आलेल्या असतील या स्पर्धेमध्ये. फ्री हिट बॉल. स्विच हिटसाठी प्रयत्न केला परंतु जबरदस्त बॉल. खोलवर टप्प्याचा चेंडू. आणि लवकर ओळखलं होतं गोलंदाजाने की इकडे स्विच हिटचा प्रयत्न होऊ शकतो, कारण तसंही आत्तापर्यंत या इनिंग्समध्ये जास्त स्विच हिटचे फटकेच मारताना दिसलेला आहे हर्षद. गोलंदाज पूर्णपणे तयारीत होता कैलास. विकेट हॅट्रिकसाठी दक्ष सुरेश पाटील यांच्याकडून तब्बल 3,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. आत्तापर्यंत 3 गोलंदाजांनी या स्पर्धेमध्ये हॅट्रिक घेतलेले आहेत. कैलास पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेट. लोफुल टॉस ड्राईव्ह केला. अतिशय प्रेक्षणीय फटका. दिलखेचक एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. कडक चौकार. Excellent piece of timing there by Harshad, and he found the gap beautifully. A very important boundary for team Smith Vadpewali. Score moves up to 26 without loss. It's a fine start for them. Another 26 runs required to win from remaining 13 balls. सामना अतिशय जबरदस्त स्थितीमध्ये आहे. रंगतदार अवस्थेत आहे. रोमहर्षकता आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळते. 13 चेंडू 26 धावा, परंतु मोमेंटम कुठेतरी फलंदाज आपल्या बाजूनं खेचत असताना यावेळेला मात्र मिसहिट आहे, परंतु गॅपमध्ये चाललाय आणि हाही बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. डीप कव्हर पॉइंटला आणखी एक चौकार. असं वाटलं होतं की हा फटका थोडासा फसलेला आहे, परंतु प्लेसमेंट वाखाणण्याजोगं पाहायला मिळालं. हर्षदच्या बॅटमधून लगातारचा दुसरा चौकार आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. स्मिथ वडपेवाले संघ आत्ता मात्र चांगल्या पोझिशनमध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या बिनबाद 30. समीकरण उरलं या मॅचमध्ये 12 चेंडू आणि 22 धावा.
स्मिथ वडपेवाले हा संघ या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा जमवणारा संघ देखील आहे. या आधीच्या तिन्ही सामन्यांमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना त्यांनी सामने जिंकलेले आहेत. परंतु कॅप्टनने टॉसमध्येच उल्लेख केला होता की काहीतरी आता थोडंसं वेगळं करायचं आहे, त्यामुळेच त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजी हवी तेवढी चांगली झालेली नाही आहे, पण फलंदाजीमध्ये धावांचा पाठलाग करत असताना अतिशय दमदार आणि दर्जेदार सुरुवात पाहायला मिळते. 2 ओव्हर्समध्ये 30 धावा कुठून काढलेल्या आहेत दोन्ही सलामीवीरांनी, ज्यामध्ये 14 धावांचं योगदान प्रतीकचं आहे आणि 15 धावांचं योगदान हर्षदनं दिलंय. हर्षदला थांबवणं फारच कठीण गेलंय गोलंदाजांसाठी संपूर्ण स्पर्धेमध्ये. पूर्णपणे ही स्पर्धा, हे मैदान गाजवलंय हर्षदनं आणि प्रतीक देखील आता जबरदस्त रंगात आलेला दिसतोय. विकेटची नितांत आवश्यकता आहे टीम ओबी एंटरप्राइजेसला. ओबी एंटरप्राइजेस संघानं हा सामना जर गमावला तर मात्र 4च पॉईंट्स त्यांचे राहतील आणि जिंकले तर 6 पॉईंट्स होतील. शुभम आलाय गोलंदाजीसाठी. हॅट्रिक जर शुभमने घेतली तर त्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल शशिकांत शेलार साहेबांच्या माध्यमातून. चला थोडं स्पीडअप करा प्लीज, भरपूर वेळ खर्च केला जात आहे. बारा चेंडू 22 धावा. चेंडूची तपासणी करतायत तिकडे फलंदाज. तशी ही चेंडूची आत्तापर्यंत चांगलीच वाट लावली आहे दोन्ही फलंदाजांनी. या इनिंग्समध्ये तब्बल 4 चौकार आपण बघितलेत आणि 1 षटकार. हर्षदच्या बॅटमधून 3 चौकार आलेत, प्रतीकनं 1 चौकार आणि 1 षटकार ठोकलाय आणि चांगल्या स्ट्राईक रेटनं दोन्ही फलंदाज खेळताना दिसत आहेत. ओबी एंटरप्राइजेस टीमला आता कमबॅक करावं लागणार आहे. शुभम शेलार तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. हो, पहिलाच बॉल, नो बॉलचा इशारा. ओव्हर वेस्ट आहे, फुल टॉस. शुभम गोलंदाज तर चांगला आहे, परंतु काहीतरी बिनसलंय त्याचं कालपासून. काल देखील त्याने भरपूर एक्स्ट्रा बॉल टाकले होते. आज ही अपेक्षा अजिबात नाही आहे. महत्त्वाची मॅच आहे आणि हा सामना जर टीमने गमावला तर मात्र पुढचा जो मार्ग आहे तो अतिशय खडतर असेल. जबरदस्त फटका. फ्री हिट बॉलचा पुरेपूर लाभ उचललाय. बॉलला हुक केलाय आणि पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फाईन लेगला बॉल सीमा पार. येतोय चौकार. जबरदस्त फटका. चेंडूच्या लाईनच्या आतमध्ये जात असताना, योग्य पोझिशनमध्ये येत असताना हा फटका एक्झिक्यूट केलाय फलंदाज प्रतीकनं. मोठ्या फटक्यांमध्ये डील करतायत दोन्ही सलामीवीर. धावसंख्या 35. समीकरण सोपं होतंय. 11 चेंडूंचा खेळ बाकी. 17 धावांची आवश्यकता. स्मिथ वडपेवाले दे आर क्रुझिंग अलॉंग. हो, व्हाट अ बॉल. यावेळेला बरोबर ब्लॉकलचा वेध घेतला इनसाइड एज. मात्र खराब क्षेत्ररक्षण शॉट फाईन लेगला, परंतु शॉट थर्डमॅनचा खेळाडू लगेच बॅकअपसाठी पोहोचलाय, त्याच्यामुळे फक्त एकच धाव मिळताना दिसते. या सिंगलच्या जोरावर धावसंख्या 36. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. आकाशनं ते षटक टाकलं होतं. त्यानंतर कैलास आला. कैलासच्या विरोधात जबरदस्त आक्रमण चढवलं. 18 धावा तब्बल त्या षटकामध्ये फलंदाजांनी वसूल केल्या आणि या षटकामध्ये देखील आत्तापर्यंत 2 बॉल्समध्ये 6 धावा आलेल्या आहेत. धावांवर ब्रेक लावण्यामध्ये गोलंदाज अयशस्वी ठरलेले आहेत आणि त्याचं प्रमुख कारण हेच आहे की त्यांना विकेट आलेली नाही. फिल्डिंगमध्ये थोडासा बदल. स्ट्रायकिंग एंडला हर्षद. ओ, जबरदस्त फटका आहे. स्विच हिट करत असताना फक्त दिशा दिली. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि नो बॉलचा देखील इशारा आलाय. 4 धावा, एकूण 5 धावा मिळतील. स्विच हिटचा बादशाह म्हटलं तर वावगं ठरू नये. हर्षदला ज्या पद्धतीनं त्याने बॅटिंग केली आहे, कधी पॉईंटला, कधी बॅकवर्ड पॉईंटला, तर कधी थर्डमॅनच्या दिशेतून त्याने स्विच हिट खेळलेले आहेत. एक समोरच्या बाजूनं देखील फटका आपण बघितला होता. यावेळेला ऑन साईडला टर्न केला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू पाठलाग करतोय. आउटफील्ड फास्ट आहे आणि या रेसमध्ये पुन्हा एकदा बॉल जिंकतोय. बॉल सीमा पार. आणखी एक दणदणीत चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 45 वर. राऊंड द विकेट. एस्टनच्या रोखाने येणारा बॉल होता आणि बरोबर दिशा दिली आहे.
बॅटच्या थोडासा आतमध्ये जरूर लागला होता, परंतु प्लेसमेंट वाखाणण्याजोगं तिथे पाहायला मिळालं. आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये श्लोक 11च्या नावावर रेकॉर्ड आहे. 51 धावांचं टार्गेट समोर असताना त्यांनी सामना जिंकलेला आहे चेस करत असताना, आणि तो रेकॉर्ड कदाचित येथे मोडीत काढला जाऊ शकतोय. पुन्हा स्विच इट करायचा होता. हा बॉल वेगानं टाकलाय. बॅटरला जेव्हा बीट केलंय तेव्हा मात्र तिकडे फिल्डर चुका करतायत. विकेट किपरला बॉल अडवता आला नाही. फिल्डरकडून देखील थोडंसं फंबलिंग घडलं होतं. 22च्या रूपात एक धाव मिळते. धावसंख्या 46. समीकरण 8 चेंडू आणि फक्त 6 धावांची गरज. विजयाच्या अगदी उंबरट्यावर येऊन ठेपलाय स्मिथ वडपेवाले संघ. पण अखेर क्रिकेट आहे. जोपर्यंत शेवटची धाव बनवली जात नाही किंवा शेवटचा बॉल टाकला जात नाही, शेवटची विकेट जोपर्यंत पडत नाही, तोपर्यंत कुठल्याही टीमला विजेता घोषित केलं जाऊ शकत नाहीये. परंतु इकडे गोलंदाजाकडून चुका होत आहेत. बॅट आणि बॉलचा स्पर्श आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर. लॉंग स्टॉपला 4 धावांसाठी चौकार. आणि याचबरोबर 50 धावा देखील कंप्लीट होत आहेत. 50 धावांची अभेद्य भागीदारी. येस, डाव्या एष्टीच्या बाहेरचा बॉल होता आणि त्याच्यावर थोडीशी बॅट लावली. विकेट किपर आणि शॉर्ट फाईन लेगच्या मधून बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरिता दोन्ही फलंदाज 23-23 धावांवर खेळतायत. 9 चेंडूंचा सामना प्रतीकनं केलाय. 11 चेंडूंचा सामना हर्षदनं केलाय. आणि काय ती जबरदस्त बॅटिंग. चौकारांचा अक्षरशः पाऊस पाडला या दोन्ही सलामीवीरांनी. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. औपचारिकता शिल्लक. स्विच हिट. आता प्रतीकनं देखील दाखवलाय स्विच हिट आणि 2 धावा येथे जरूर मिळतील. कदाचित बाउंड्री देखील होऊ शकते. सामना फिनिश. बॉल जरूर अडवलाय फिल्डरनं, परंतु 2 धावा येथे कंप्लीट करतायत फलंदाज. आणि अखेर भव्य असा विजय संपादित करत असताना स्मिथ वडपेवाले संघ या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्येचा हा पाठलाग करत असताना खऱ्या अर्थानं विजय मिळवलाय. हायेस्ट सक्सेसफुल रन चेस. 52 धावांचं टार्गेट होतं आणि 52 धावा बनवल्या. 3 षटकांमध्ये सामना फिनिश केलाय. लाजवाब बॅटिंग प्रतीक आणि हर्षद यांच्या माध्यमातून. आणि हा सलगचा 4था विजय स्मिथ वडपेवाले या टीमच्या नावावर. ग्रुप ए मध्ये त्यांनी आपलं पहिला जो क्रमांक आहे तो शाबूत ठेवलाय. टेबल टॉपर शरद वडोलकर फेम टीम. स्मिथ वडपेवाले अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे या मॅच मधला प्रतीक. 25 धावांची नाबाद खेळी. प्रतीकला विनंती असेल व्यासपीठावर यायचं आहे. सन्माननीय दामोदर पाटील साहेब चिंचवलीचे समाजसेवक आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं करूयात आपण हार्दिक स्वागत. अजूनही आपण बघतोय की 3 ग्रुप मॅचेस बाकी आहेत. आत्तापर्यंत 17 सामने एकूण कव्हर केलेले आहेत आपण या स्पर्धेमध्ये. पुढचा सामना प्रियांश 11 विरुद्ध डोंगरे ब्रदर्स. ही देखील जबरदस्त मॅच असेल. प्रियांश 11 संघ देखील भन्नाट फॉर्ममध्ये आहे आणि डोंगरे ब्रदर्सनं देखील चांगलं कमबॅक केलं या स्पर्धेमध्ये. डोंगरे ब्रदर्सनं 2 सामने जिंकलेत, परंतु प्रियांश 11 संघ आत्तापर्यंत एकही सामना पराभूत झालेला नाही. 3 पैकी 3 सामने त्यांनी जिंकलेले आहेत. हा पुरस्कार दिला जाईल. आकर्षक मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जी आपल्याला लाभलेली आहे स्वर्गीय हरिनारायण भोईर यांच्या स्मरणार्थ विजय हरी भोईर आणि रवींद्र हरी भोईर या भोईर बंधूंच्या माध्यमातून त्यांचे विशेष आभार. दामोदर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार आपण देत आहोत. मॅन ऑफ द मॅच खेळाडू प्रतीक. खूप खूप अभिनंदन प्रतीक. व्हेरी वेल प्लेड. आणि सेमीफायनलसाठी संघ क्वालिफाय झालेला आहे त्याबद्दल देखील अभिनंदन शरद वडोलकर यांचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं. अर्थात स्मिथ वडपेवाले. सेमीफायनल मॅचसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील. ग्रुप एच्या सामन्यानंतर आपण वळतोय ग्रुप बीच्या सामन्याकडे. आता बघायचं आहे पुन्हा एकदा एक संघ 4च्या 4 सामने जिंकणार की त्यांना थांबवणार.